लढेंगे जितेंगे जमीन आमची हक्काची नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळी जाहीर करा। अतिवृष्टीग्रस्त पिकांची पंचनामे त्वरित सुरू करा। या मागणीसाठी सत्यशोधक शेतकरी सभेची तहसील कार्यालयात ठिय्या। नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी। सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। वनहक्क दावे असलेल्या आदिवासींच्या जमिनींची स्थळ पाहणी व GPS मोजणी करण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी करण्यात आली। सलग पावसामुळे शेतकऱ्यांचे अंदाजे 85 ते 90% पीक नुकसान झाले असून उरलेले 10 ते 15% उत्पादनही गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे। त्यामुळे शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत। शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली। यासोबत विविध मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी संघटनेचे अध्यक्ष RT गावित, करणसिंग कोकणी, लीलाताई वळवी, जबानाताई ठाकरे, विक्रम गावित, मोहनर वळवी यांच्यासह सुमारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सत्यशोधक शेतकरी सभा सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीने गेल्या 29 तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु 143 कलम आणि ज्या नंदुरबार मध्ये जी घटना घडली या अनुषंगाने मान्य तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू। त्यानुसार आज मान्य तहसीलदार साहेब, व्हिडिओ आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी, वीज वितरण अधिकारी, मेळाचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली। या चर्चे दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल, मक्का असेल, भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही 10-15% ज्या काही मका आला असेल, भात आला असेल, त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा वाया गेलेलं आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही देण्यात यावी। आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी। याबाबत चर्चा करण्यात आली। तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र कळले। नंदुरबार जिल्हा नवापूर आपले नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे। तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे 2023 मध्ये नंदुरबार या ठिकाणी आपलं नंदुरबार ते मुंबई पाईप बिडाल महामोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिलं त्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी हे होत नव्हते, त्या बाबतीत चर्चा करण्यात आली। ज्याच्यात सुद्धा GPS मोजणी असेल, तळ पाणी असेल हे करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बिरसा मुंडा योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे, बांधकाम सुद्धा झालेलं आहे, परंतु त्यांचे बिल अनुदान हे 5-6 महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही।